सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आता वाजले सकाळचे 5 आणि मी आलोय आपल्या जिममध्ये, म्हणजेच आपल्या टेरेसवरती. बाय द वे, जे कोणी 40-50 टाळकी मला बघतात आहे, आय मिस यू गाईज. आय नो सगळं सांगतो मी तुम्हाला की लास्टचे 2 दिवस मी कुठं होतो. पण त्याआधी आपण वर्कआउट वगैरे करून घेऊ आणि मग निवांत फ्रेश वगैरे होऊन मी तुम्हाला सांगतो की लास्टचे 2 दिवस मी कुठं होतो. आय होप सो तुम्ही लोकांनी पण मला मिस केला असेल. केलं आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. चला वर्कआउट करू. डन विथ द वर्कआउट. मी ना एक गोष्ट नोटीस केली आहे स्वतःबद्दल की मी खूप रश करतो. म्हणजे एडिटिंग म्हणा, वर्कआउट म्हणा, किंवा जर कोणती गोष्ट करायची असेल तर त्यामध्ये मी खूप रश करतो. सो आता मी रिअलाईज करायला लागलो ही गोष्ट. सो आता इथून पुढे स्लो अँड स्टेडी विचार करून गोष्टी करणार आहे मी. कारण रश करून काय फायदा होत नाही आणि मग नंतर असं वाटतं की यार ती गोष्ट मी अजून जास्त चांगली करू शकत होतो. सो बेटर वेज की थोडा टाईम देऊन करा, बट रश करू नका. चला वर्कआउट झालेला आहे आपला. तर आता जाऊ खाली, फ्रेश वगैरे होऊ आणि मग मी तुम्हाला भेटतो आपल्या सेटअपपाशी. दरवेळेस सारखंच नेहमीच. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. मस्त सकाळी सकाळी साफसफाई झालेली आहे बघा. काय मस्त चकचकीत दिसतोय आपला डेस्क. या पांड्याला आहे ना धुवायचं आहे, कारण ह्याचं हे व्हाईट आहे ना, हे जरा जास्तच मळले, हे पुसून जात नाही. सो इसको धोना पडेगा थोडा. फायदा हे बघा, ह्याला मारलं की कलर चेंज करतो. हा तर बंद झाला, आता चालू झाला आणि परत कलर चेंज करायला लागला. मजा येते. स्ट्रेस बस्ट रे भाई, याला मारत राहायचं, मजा येते. तर आज आपल्याला ब्लॉग वगैरे अपलोड करायचा स्ट्रेस बिलकुल नाही, बट रील्स अपलोड करायचा स्ट्रेस आहे. कारण काल होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव. सो त्यानिमित्त तुंगरलीमध्ये मस्त रॅली वगैरे होती. सो तिकडचं शूट वगैरे केलं. तर मी परत लोणावळ्यातलं शूट केलं. सो ते सगळं एडिट करून अपलोड करायचं आहे. सो ते काम आहे, बट ते दिवसभरामध्ये होऊन जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. सो आता मी तुम्हाला सांगतो की माझ्यासाठी आज आणि काल व्लॉग का नाही आला, तुमच्यासाठी काल आणि परवा. हां, हे कन्फ्युजन थोडं वेळ लागेल थोडं दूर व्हायला. सो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तर विषय असा आहे की भाई माझी मेंटल हेल्थ नव्हती ठीक, म्हणजे थोडं डिस्टर्ब होतो मी. सो माझी इच्छाच नव्हती व्लॉग करायची. सो मी व्लॉग नाही केला. मी ट्राय केलं तर मी सनसेट बघायला गेलो होतो. जर तुम्ही मला इंस्टावरती फॉलो करताय तर तुम्हाला माहीत असेल, इथे इंस्टाग्राम आयडी इथे कुठेतरी येत असेल, जाऊन फॉलो करा भाई, तिकडे लाईव्ह अपडेट्स येत राहतात. सो मी ट्राय केलं होतं की मी म्हटलं की सनसेट ॲटलिस्ट दिवसभर नाही केलं तर मग सनसेट तुम्हाला दाखवणे का प्रॉपर पॉईंटवरनं, कारण मी दुसऱ्या पॉईंटला गेलो होतो नेहमीपेक्षा. सो मी म्हटलं होतं की ते शूट करेन, बट ते पण मी एक पॉईंटला स्टार्ट केलं आणि नंतर माझी इच्छा नाही झाली ब्लॉग करायची. सो मी म्हटलं की नाही करणे का, क्योंकि फिर वो चेहरे पे दिख जाता है भाई आप लोगों को. आणि मग तुम्हाला असं सॅड चेहरा, उतरलेला चेहरा बघून मजा नाही येणार ना. असा हसमुख आणि एकदम एनर्जेटिक चेहरा बघण्याची तुम्हाला आदत झाली पाहिजे, म्हणजे असं तुम्हाला प्रसन्न वाटलं पाहिजे, तुमचा दिवस पण एकदम असं भारी गेला पाहिजे. सो त्यासाठी मी ब्लॉग नाही केलं. आणि काल तर मी हे सगळं शूट करण्यामध्ये बिझी होतो. म्हणजे महाराजांचा जो काय रॅली आणि जो काय उत्सव साजरा केलाय तो शूट करण्यामध्ये बिझी होतो. सो इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्ही हँडल करण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतं, बट ते होईल हळूहळू जसं जसं आपण ग्रो करू तसं. बाय द वे, आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ना कॉन्टेंटच्या मागाला पळत होतो की कॉन्टेंट नाही, मग मी काय शूट करू, कॉन्टेंट नाही. बट मी हे विसरलो होतो की मी डेली व्लॉगिंग करतोय भाई. डेली व्लॉगिंग म्हणजे डॉक्युमेंटिंग माय सेल्फ, मी काय करतोय ते. सो दॅट इज अ कंटेंट, हे का नाही. सो आता हे क्लिअर झालंय माझ्या माइंडमध्ये. सो आपण आता व्लॉग्स येत राहतील. सो आज डे किती आहे माहिती आहे का? हां, सो आपण डे काउंट, आपले 27 व्लॉग झाले, त्यानंतर 2 सुट्ट्या. बट त्या 2 सुट्ट्यांमध्ये मी शॉर्ट्स अपलोड केलेत भाई, म्हणजे सुट्टी नाही झालेली. सो वेलकम टू द डे 28 ऑफ डेली व्लॉगिंग. मंडळी, जर तुम्ही माझे व्लॉग्स फॉलो करताय तर तुम्हाला मी बोललेलो की आपली ज्युपिटर आपण सर्व्हिसिंगला टाकली होती आणि सर्व्हिस होऊन ती परत आली आहे. तर हे लाईट्स वगैरेचे प्लग्स त्यांनी एकदम प्रॉपर लावले. इथे एक लाईट लावली आहे, मी खाली एक लाईट लावली आहे. जसे चावी चालू करणं तशी ती लाईट लागते. बट एक अजून मी ना डिक्कीमध्ये लाईट लावली होती, हे बघा तुम्हाला दाखवतो. इथे ना एक्स्ट्रा मी लाईट लावली होती. हिच्यामध्ये लाईट येत नाही, तर रात्री वगैरेचं जेव्हा आपण डिक्की खोलतो ना तर ही लाईट लागते. ते बटन आहे, बट त्याचा एक प्लग आहे इथे खाली, तो मे बी त्यांनी नाही लावला हे लावताना. सो आता आपण हे खोलू आणि
ते लावून घेऊ, कारण ते गरजेचं आहे. रात्री वगैरेचं जेव्हा आपण डिक्की वगैरे खोलतो ना, तर म्हणजे काय पण असू शकतं किंवा काय काम असेल तर ते बरं पडतं जरा. तर प्लगचा तर काय प्रॉब्लेम नव्हता बघा. हा येतो प्लग. आता लगेच तुमच्या गाडीमध्ये शोधू नका, कारण भेटणार नाही. हा मी एक्स्ट्रा लावलेला आहे बघा, इकडनं वायर वगैरे घेऊन. तर हा प्लग जॉईन केला होता, पण वायरचा काहीतरी प्रॉब्लेम होता मे बी. सो आता मी वायर चेंज केली आहे. बघू आता परत लागतं. हे डिक्कीमध्ये ना सेम प्लग इकडे इथे. तर हे 2 कनेक्ट करून बघू आता चालते का. घांबा किती उडलाय. एनिवेज, तर आपला झालेला आहे पचका. वायरचा प्रॉब्लेम होता, वायर रिपेअर केली मी, वायर चेंज केली. पण बल्बचा पण आता प्रॉब्लेम आहे, म्हणजे बल्ब गेलाय आपला आहे बहुतेक, बल्ब किंवा मग बटन. सो आता माझ्याकडे दोन्हीपैकी काहीच नाही आहे. सो जेव्हा आणेल तेव्हा मग रिप्लेस करून टाकेल. सो आत्ता पुरतं चॅप्टर क्लोज. टाईम चेक मंडळी, इट्स 4:48 नाव. लास्ट जे फुटेज बघितलं तुम्ही त्यानंतर आम्ही बाजारात गेलेलो, कारण आपला जो हॉल आहे त्याचं सिलिंगचं काम करायचं. सो ते आजपासून मे बी किंवा उद्यापासून सुरू होईल. सो ते इलेक्ट्रिसिटीचं जे काम आहे ना, म्हणजे वायरिंग वगैरेचं, ते मी आणि पप्पाच करणार आहे. सो दादाने मी ते सामान आणायला गेलो होतो. त्यानंतर जी पडी मारली आहे भाई, ते डायरेक्ट आत्ता उठले. आता 4:48 झालेत. माझा विचार चालला आहे 5:30ला मस्त सायकलिंग करायला जायचं. आपला जो खंडाळ्याचा सनसेट पॉईंट आहे तिकडे जायचं आहे. सो बघूयात, आता उठतो, फ्रेश होतो, आणि त्यानंतर जर काय घरी काम नसेल तर मग आपण जाऊ सायकलिंगला. चला. टाईम चेक मंडळी, इट्स 5:38 अँड वी आर ऑन टाईम. मस्त चहाचा एक कप पिलोय, तयार झालं. आपली सायकल पण रेडी आहे. हवा जरा कमी होती, वॉल लीक होतोय, बट आय थिंक वी कॅन मॅनेज. चलो फटाफट चलते आणि बघूयात रोडमध्ये जर मी काय ब्लॉक केलं तर केलं, नाही तर तिकडे पोहोचू, कारण सनसेट मिस नाही करायचं आपल्याला. चला. सिटी ट्रॅफिक क्रॉस करून आपण आता लागलोय हायवेला. इथं ना राईड करायला मजा येते, कारण हा पूर्ण डाऊन हिल आहे. म्हणून मला खंडाळ्याचा पॅच आवडतो. पण येताना जी वाट लागते ना भाई, कारण पूर्ण अपहिल करत यावं लागतं. सो अभी सन तो है ऊपर, आपण पोहोचूयात मला तरी वाटतंय आरामशीर. सो चला अभी फटाफट भागाते, जरा मस्त डाऊन हिल का मजा लेते. ज्या स्पीडने मी इथपर्यंत आलोय ना, त्याच्या डबल टिब्बल चौबल लो स्पीडने मला परत जावं लागणार आहे, कारण इतका हा फील आहे. आणि हा आपला फेवरेट रोड. खंडाळा लेक क्रॉस करून आता आपण थोडंसं पुढे आलोय. आता इकडनं ना स्लाइट अपहिल बोलू शकतो आपण वाकसाई मंदिरापर्यंत. मग तिथून थोडासा डाऊन हिल आहे, मग आपला पॉईंट येतो सनसेट पॉईंट. चला. इकडे मस्त आहे यार वेदर, ऊन नाही लागत आहे, कारण सन तिकडे खाली गेले ना ऑलमोस्ट. सो ऊन नाही लागत आहे. आपल्या तिकडे वरती ऊन लागत होतं. पण आता ओके. माहिती शेड्स कसे दिसतात ते कमेंटमध्ये सांगा. फायनली सनसेटला तुम्हाला हा सनसेट पॉईंट दाखवतोय. नाहीतर नेहमी एकदम उन्हाचं, नाहीतर एकदम रात्री आलेलं आहे तिकडे. बट फायनली सो दिस इज द व्ह्यू. अजून जर सन खाली गेला ना, अजून भारी व्ह्यू दिसेल तुम्हाला. तसं तर आपण त्या पॉईंटला पण जाऊ शकतो. इथे एक आहे जागा, तर तिथून आपण सनसेट एन्जॉय करू शकतो. पण इथून ना हा पूर्ण हायवेचा व्ह्यू पण मिळतो. सो दिस इज द बेस्ट पॉईंट. आणि अमृतांजन ब्रिज तिकडे आहे, आणि हा पूर्ण असा डाऊन हिल आहे. सो मला परत अपहिल करावं लागेल, म्हणून मी जात नाही खाली. मस्त असा सनसेट बघून आता मी निघालोय घरी. 7 वाजलेत. जर तुम्ही लोणावळा किंवा खंडाळ्याला येताना भाई हा पॉईंट बिलकुल मिस नका करू. सनसेट पॉईंट खंडाळा असं नाव आहे त्या पॉईंटचं. या आणि नक्की सनसेट बघा यार. काय सेक्सी, काय काय बोलू आता, काय सुंदर असा सनसेट दिसतो तिथून. आज तर भाई काय वेगळाच विषय होता. एकदम ऑरेंज ऑरेंज एकदम मस्त दिसत होता. तो आता जस्ट सनसेट झालाय, तर निघूयात घरी. अभी पेरो के लग्नवाली आहे, तर बघूयात. मी जर मध्ये कधी थांबलो तर मग ब्लॉग करेन, नाही तर मग एका फ्लोमध्ये निघालो तर डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला.
बॅक होम. आता ऑलमोस्ट किती वाजले माहिती का? 7:25 झालेत. हे बघा 7:25 झालेले आहेत. लवकर आलो म्हणजे अर्धा तासामध्ये आलो मी. इतकं जेवढं मला वाटलं होतं ना एफर्ट द्यावे लागतील तेवढे एफर्ट नाही द्यावे लागले बिकॉज ऑफ द वर्कआउट वी आर डुईंग एव्हरी डे. सो त्यामुळे जरा इफेक्ट आहे. सो आता फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतर मस्त जेवतो कारण आज उपवास आहे माझा. सो आता जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर नेहमीप्रमाणे जेवण वगैरे करून मी आलोय वरती मस्तपैकी हवा खायला कारण खाली होतंय गरम. बघा काय मस्त आज हवा सुटली आहे. भगवा पण आपला मस्त फडकतोय. बाय द वे इथे बाजूला ना त्या साईडला चालू आहे प्रोग्राम. सो त्यांचा माईकवरती आवाज जोरात येतो. सो तुम्हाला तो मध्ये मध्ये येईल. सो तो इग्नोर करा. माझ्या आवाजावरती कॉन्सन्ट्रेट करा. आवाजावरनं माझ्या लक्षात आलं की आपण माईकबद्दल बोललो होतो. तर माझा एक मित्र आहे तो पण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आहे. तर त्याला मी विचारलेलं तो डिजिटेकचा यूज करतोय विच इज अराउंड 3000ला भेटतो तो. सो मला असं वाटतं की इनिशियल स्टेजला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं विल बी अ गुड आयडिया रेदर दॅन दुसरं महागातला इन्व्हेस्ट करणं. सो बघू तुम्ही सपोर्ट करा. घेऊ आपण माईक आणि अजून क्वालिटी वाढवूयात. तर हा व्लॉग इथेच संपूयात. काय नव्हतं याच्यामध्ये. तिकडनं आलो त्यानंतर जेवलो आणि बसलो निवांत जरा गप्पा मारल्या आणि असंच टाईमपास करत होतो. एडिट करत होतो. सो डन. आता आलोय वरती 10 वाजलेत ऑलमोस्ट. सो हा व्लॉग संपूयात इथे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ मित्र बाय बाय. पण ह्या व्लॉगला लाईक आणि कमेंट नक्की करा. जर तुम्ही लाईक आणि कमेंट कराल तर रेकमेंड होईल अजून लोकांना. एंगेजमेंट वाढेल. सो लाईक आणि कमेंट खूप जास्त जरुरी आहे. आणि बाय द वे नेक्स्ट व्लॉग खूपच जास्त स्पेशल असणार आहे कारण रंगपंचमी आहे आणि रंगपंचमीला आपण जिथनं व्लॉगिंग सुरू केली त्या जागेवरती म्हणजेच कानिफनाथ मंदिरावरती जत्रा भरते. सो ते तुम्हाला दाखवतो पूर्ण कसा असतो माहोल. तर भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.